दादा आज बारामती तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये विविध ठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा आता आज खर तर काल येणार होतो, पण काही आपल्या पक्षाच्या कामानिमित्त मी मुंबईत होतो. त्याच्यामुळं काल येता आलं नाही, कारण आपलं हायवे रस्ते सगळे बंद होते, झाडी पडलेली. त्याच्यामुळं आज असं तिथून मी निघालो, इथं मी आलोय. आज आपण संध्याकाळी बारामती शहराचा दौरा करतोय, उद्या आपण ग्रामीण भागात जातोय आणि आता आपण दौरा खरं तर सुरू केलाय. आपण शहरात 2-3 वॉर्ड मध्ये फिरलोय. भरपूर नुकसान इथं झालंय असं आपल्याला दिसून येतंय आणि सगळ्यांना आपण इथं मदत करतोय. आपलं एक ट्रस्ट आहे, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांना इथं धान्य देणार आहे. जे काही प्रश्न असतील, मग काही ठिकाणी बिल्डिंग खचून गेलेत, काही रस्ते खचून गेलेत, काही आपले ड्रेनेज आणि पावसाचं पाणी सगळे एकत्र वाहतंय, त्याच्यामुळं रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हे सगळे विषय आम्ही आता जे आपले नवीन नगरपालिकेचे सीईओ आलेत त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावायचं एक विनंती त्यांना करणार आहे. उद्या ग्रामीण भागात आम्ही चाललोय. बरेच आपली गावं आहेत, विशेष करून काटेवाडी, कानेरी, ढेकळवाडी, लिमटेक, पिंपळी, तो जो सगळा पट्टा आहे सगळ्यात जास्त तिथं त्रास झालाय आणि तिथं जे काय प्रश्न उद्या तयार होतील किंवा जे काय आमच्यापर्यंत येतील तेही प्रश्न घेऊन आम्ही प्रांतापर्यंत, तहसीलदारांपर्यंत, कलेक्टरपर्यंत आम्ही घेऊन जाणार. खरं तर शिधा वाटप करत आहे, काय काय त्याच्यामध्ये आहे आणि साधारणतः किती किट तुम्ही तयार केलेले आहेत, किती लोकांना हे वाटप करताय? खरं तर आपण ही वाटप आतापासूनच आपण याची सुरुवात केली आहे. साधारण आपण 40 ते 50 हजार किट आपण सगळ्यांना वाटणार आहे. त्या किट मध्ये फार काही नाहीये. आपण ज्वारी देतोय, तांदूळ देतोय आणि थोडं म्हणजे आपल्याकडून जे काय आपण त्यांना मदत करू शकतो ते मदत करायचा आपण त्यांना प्रयत्न करतोय. भरपूर लोकांना आज तिथं शेतातही जाता येत नाहीये, भरपूर लेबरनं तिथं काम करता येत नाहीये. घरामध्ये जे काय धान्य होतं लोकांनी जे ठेवलेलं ते पावसाच्या पाण्यामुळं सगळं भिजून गेलंय, सगळं ते बाद झालंय आणि म्हणजे कमीत कमी 3-1 आठवडे, महिनाभर तरी त्यांना धान्य मिळेल या पद्धतीचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आपण ते त्यांना देतोय. दादा, इंदापुरात जाऊन या भागात देखील मोठा पाऊस झालेला आहे, तिथे देखील अनेक नुकसान झालेलं आहे, तिथे देखील हे किट वाटप होणार आहे. इंदापूर आणि दौंडमध्ये पण आपण किट वाटप आपण करू, पण आता मी जास्त लक्ष बारामती तालुक्यात घालत आलोय आणि त्याच्यामुळं इथं मी विशेष लक्ष घालतोय. इंदापूर दौंड हा शेवटी ताईंचा मतदारसंघ आहे. आज ताई कतारमध्ये आहेत, कारण MEAचं एक डेलिगेशन तिथं गेलंय, जे आपल्या पहलगाम मध्ये जे आपल्यावर अटॅक झालेला जगाला सांगायला ताई तिथं गेलेत. त्याच्यामुळं ते काल व्हिडिओ कॉल वरून सगळ्यांशी तिथं संपर्क साधत होते. ताई व्हिडिओ कॉल मधून ते आपल्याशी बोलत आहेत आणि इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर, जिथं कुठं ताईंचा मतदारसंघ आहे तिथं पण आपण ह्या किटचं वाटप करतोय, पण विशेष करून लक्ष आपण बारामती तालुक्यावर देतोय. त्यांचं म्हणणं आलं की जर सरकारने किंवा प्रशासनाने काळजी घेतली असती, आधीच कॅनल कमी केला असता, तर पुढचा धोका जो आहे तो टळला असता. नाही, हे बरोबर आहे. कॅनॉल सगळे ते जुने आहेत, ब्रिटिश काळातले कॅनॉल आहेत. आता काटेवाडी जे माझं गाव आहे तिथला पण कॅनॉल फुटलाय. खरं तर हे कॅनॉल फुटायला नको नाही पाहिजेत. बिल्डिंग पण खचून जात आहेत. ते पण का होतंय ते आपल्याला थोडं खोलात जाऊन त्याची चौकशी करावी लागेल, कारण हे आपल्या तिथं जे राहणारे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ते डेंजरस आहे, घातक आहे. लकीली काय आतापर्यंत तर काही कानावर आलेलं नाहीये. सगळे आता तरी सेफ आहेत, पण तरी पण तिथं जाऊन आपल्याला ते बघावं लागेल. आणि कॅनॉलची जर त्यांनी तिथं काय म्हणतो जर आढावा घेतला असता किंवा जर दर 2 वर्षाला, 3 वर्षाला, 5 वर्षाला सगळे जे कॅनॉल आहेत, फक्त हे नाही, जर त्यांनी एक रिव्ह्यू केली असती तर मग एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं असतं की हे कॅनॉल दुरुस्त करायची गरज आहे आणि ते तेव्हा त्यांनी केलं असतं. आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती, सगळ्या बारामतीकरांवर आली नसती. दादा, बारामतीत एवढा विकास झाला म्हणतात, पेकवण रोडला सातत्यानं पाणी साचतंय, कुठेही ड्रेनेज पाणी वाहून जायची व्यवस्था नाहीये. खरंच विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? काय भरपूर ठिकाणी कामं आपल्याला झालीत हे असं आपल्याला दिसतं. काही लोक म्हणतील की
सुशोभीकरण झालंय, काही लोक म्हणतील की ब्युटिफिकेशन झालं असेल. फक्त बारामतीतच का, काल मी मुंबईत होतो. जे 2 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्या साहेबांनी जे मेट्रोचं उद्घाटन केलंय, त्या मेट्रोची सिलिंग तिथं कोसळली. हजारो कोटी रुपये त्या मेट्रोवर खर्च केलेत. अजून ती मेट्रो काही नीट चालत पण नाहीये. आणि जे आपलं वर्लीचं स्टेशन आहे, अख्खी भिंत ती वरून खालती पडलीये. फक्त बारामतीतच नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं पाऊस झालाय तिथं आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळतीये. बारामतीत मुख्याधिकारी नवीन आलेले आहेत. आल्या त्यांनी पठारी जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाईचा फडका उघडलेला होता. मात्र या प्रमुख गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज होती, कारण पावसाळा सुरू होतोय, गोरगरीब राहतात त्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा इतर वस्त्यांमध्ये. नाही, काय आहे, त्यांनी खरं तर लक्ष तिथं द्यायला पाहिजे होतं. आत्ताच आम्ही गौतम नगर वरून आलो. तिथं पाईप आहेत, नाही असं नाही, सोय करून ठेवलीये. तिथं नळ्या पण तिथं रेल्वे ट्रॅकच्या खालती होते, पण ते कुणी स्वच्छ केले नाहीयेत, पण ते किंवा ते साफ केले गेले नाहीयेत. जर ते जरी केलं असतं नगरपालिकेने, असं आपण लगेच सांगत नाहीये की तुम्ही बांधकाम करा किंवा नवीन पाईप तिथं टाका किंवा काहीतरी लगेच ओव्हरनाईट तिथं काहीतरी झालं पाहिजे. पण जी काही सोयी सुविधा इथं आहे, ती जरी त्यांनी व्यवस्थित मेंटेन केली असती तरी आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती.